सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत सौ मीनाक्षी ते देशमुख लिखित लेखमाला भगवान परशुराम. कालच्या भागात आपण बघितलं की परशुरामांनी एका बालकाला पळत जाताना बघितलं. त्याच्या मागे वाघ लागलेला होता. त्याने त्या व्याघाला आपल्या परशुनी मारलं आणि बालकाने परशुरामांच्या पायाशी नतमस्तक होऊन त्यांना सांगितलं की तुम्हीच माझे आजपासून माता पिता. त्याच्या पुढे बघूया. परशुरामांनी त्या बालकाला त्याची माहिती विचारल्यावर तो म्हणाला, मी शांत नामक मुनींचा पुत्र. तीर्थाटनासाठी निघालो. बद्रिकेद्वारकडे जाताना वाट चुकली. आता तुला भिण्याचं कारण नाही. व्याघ्राकडून तुला इजा किंवा व्रण न झाल्यामुळे तुझे आजपासून अकृत व्रण नाव राहील. पिताश्री, पुढील आयुष्य तुमचा हा पुत्र तुमच्या सेवेत घालू इच्छितो. कृपया अनुज्ञा द्यावी. रामांनी त्याला हृदयाशी धरले. दोघेही दक्षिणेकडे चालू लागले. जमदग्नीच्या आश्रमात ते पहाटेच गंगेवर गेले होते. रेणुका एकटीच परशुरामाच्या आठवणीने व्याकुळ झाली होती. त्यांना तीर्थयात्रेला जाऊन बरेच दिवस झाले होते. रुमणवत म्हणजे वसुसेन, सुषेणू, वसू, विश्वावसू चौघेही आश्रमीय जबाबदारी उत्तम सांभाळायचे. पण पाचवा पुत्र राम नसण्याची रुखरुख रेणुकाला नेहमीच जाणवायची. आज सकाळपासूनच तिला शुभ शकून होत होते. तिला वाटलं आज नक्की राम येईल. इतक्यात 2 ऋषिकुमार पळत येऊन म्हणाले, अंब. आश्रमात 4 सैनिक घुसले. त्यांच्या पोशाखावरून ते हाय राजाचे सैनिक असावे असं वाटतं. जा, त्यांना सन्मानाने घेऊन या. आपला धर्म आपण विसरू नये. इतक्यात दुसरा शिष्य धापा टाकत येऊन म्हणाला, अंब. नदीवरून येणाऱ्या 4 भार्गवांना त्यांनी बांधून नेलं. ती विचारात असतानाच रुमणवत आणि सुषेण आले आणि हाय सैनिकांच्या प्रतिकारासाठी अनुज्ञा मागितल्यावर रेणुका म्हणाली, तो अधिकार तुमच्या पिताश्रींचा आहे. अंब. हे हाय फारच उन्मत्त झाले. त्यांच्या छळाच्या वार्ता वाढतच आहेत. पिताजींनी तर शांततेचा वसा उचललाय. मग यांचा निकाल कसा लागावा? लागेल. रामला येऊ द्या. 5ही बंधू पिताजींशी चर्चा करून निर्णय घ्या. तेवढ्यात छोटा आश्रम बालक पळत येऊन म्हणाला, 2 तरुण येताना दिसले. रेणुका म्हणाली, नक्कीच राम आला. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. परशुराम पुढे येऊन तिच्या चरणावर मस्तक ठेवून म्हणाले, अंब. हा तुझा 6वा पुत्र, अकृत व्रण. त्यानेही मातेला वाकून नमस्कार केला. 4-5 वर्षांनी आलेल्या आपल्या पुत्राकडे अनिमिष नेत्राने बघत होती. तारुण्यात आलेल्या आपल्या पुत्राचे पुरुषोत्तम रूप बघून रेणुकेचा ऊर भरून आला. मातेला अकृत व्रणाची हकीकत सांगत असतानाच जमदग्नी नदीवरून आले. रामांनी त्यांचे चरणी मस्तक ठेवले. नंतरचे 4 दिवस पितापुत्रांच्या गप्पांना खंड नव्हता. परशुरामाने यात्रेची, पूर्वजांच्या भेटीची, महामुनी भृगूंच्या ग्रंथाबद्दल अखंड बोलत होते. जमदग्नींवर सर्वांवर कामे सोपवली. परशुरामाकडे आश्रमात येणाऱ्या अतिथींची सेवा आणि अतिथीपूजा, रुमणवत सुषेणकडे कृषी, तर वसू विश्ववसूकडे गायींचं चारा पाणी, आश्रमाची स्वच्छता, पूजा साहित्य, समिधा गोळा करणं इत्यादी कामं सोपवली. रेणुका आश्रमात शिक्षणास येणाऱ्या सर्वांची माता होऊन अतिथी सत्काराबरोबर भोजन व्यवस्था आणि स्वास्थ्य होतं आणि जमदग्नी पूजेची, अग्निहोत्र या सर्वांचे व्यवस्थापन पाहत असत. सर्वांवर सोपवलेली जबाबदारी प्रत्येक जण पार पाडत होता. त्या दिवशी रेणुका माता पाणी आणण्यासाठी नदीवर गेली असता गंधर्व राजा चित्ररथ आपल्या अनेक स्त्रियांसह उत्तान कामक्रीडा करीत असताना तिला दिसला. दैवगती बघा कशी असते. आदर्श पतिव्रता म्हणून जिची कीर्ती त्रैलोक्यात होती, जिनं स्वप्नातही परपुरुषाचं नाव ओठी येऊ दिलं नाही, जिचं आपल्या पतिव्रता वस्त्रात भरलेलं पाणी गळत किंवा झिरपत नव्हतं, अशा त्या सतीला परपुरुषाचा शृंगार फक्त बघितल्यावर आपणही आपल्या पतीबरोबर असा शृंगार केला तर असे नुसते विचार आले आणि वस्त्रातील पाणी गळून गेले. त्या क्षणी आपल्या पतिव्रतेत न्यूनता आल्याचं लक्षात आलं. ती अपराधबोधग्रस्त होऊन आपला सर्वज्ञ पती आता आपला नक्की त्याग करील
नशिबाला असं बोल लावत थरथरत कापत आश्रमात परतली. तिची म्लान मुद्रा बघून जमदग्नीच्या लक्षात सारा प्रकार आला. संतापून धिक्कार करत म्हणाले, यापुढे या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद. जिथे तुला सौख्य वाटेल तिथे तू मौज मजा करायला जाऊ शकतेस. वास्तविक त्यांना आपल्या पत्नीच्या पातिव्रत्याचा कलंक पूर्णपणे पुसून टाकायचा होता. तिच्या कल्याणासाठी रागाचा आविर्भाव धारण करणं भाग होतं. जमदग्नी अत्यंत विरक्त, शांत, स्थिरचित्त योगी होते. प्रसंगावश ते कधी क्रोधित झाले तरी क्रोध पूर्णपणे त्यांच्या ताब्यात होता. जमदग्नींचा भयंकर क्रोध पाहून रेणुका पुतळ्यासारखी निश्चल उभी असलेली बघून ते ओरडून म्हणाले, जर तू आता निघून गेली नाहीस तर मी तुझा जीव घेईन. तिने मनात विचार केला, पतिचरण सोडून दुसरा अपराध घडण्यापेक्षा त्यांच्याच हस्ते मरण आले तर पुढची दुर्गती टळेल. या विचाराने स्तब्ध उभ्या असलेल्या पत्नीला परत परत सांगूनही ती जात नाहीसं बघून अत्यंत क्रोधित होऊन मोठा मुलगा रुमंडवत म्हणजे वसुमत याला तिची मान कापण्याची आज्ञा केली. वडिलांची काकुळतीने विनवणी करत, आई परते दुसरे दैवत नाही, मी कशी मातेची हत्या करू. हे ऐकताच जमदग्नींनी त्याच्याकडे एक ज्वलंत कटाक्ष टाकल्याबरोबर तो भस्म झाला. दुसरा मुलगा वसू, त्याला आज्ञा केली. त्यानेही नकार दिल्यामुळे त्यालाही भस्मसात केले. त्यानंतर सुषीण आणि विश्ववसी यांच्याही नकारामुळे तेही पित्याच्या क्रोधाचे बळी ठरले. तेही भस्मसात झाले. यामधल्या वेळात गंगेकाठी लाकडे आणण्यास गेलेल्या परशुरामांनी जमदग्नीची नजर चुकवून 2-3 आश्रमीय पोरं जाऊन त्यांना ताबडतोब आश्रमात चलण्याची विनंती केली. परशुराम समिधा घेऊन आल्यावर जमदग्नी त्यांना म्हणाले, तुझ्या आईनं महान पातक केलं आहे. तुझ्या परशुनं तिची मान कापून टाक. परशुरामांचे आपल्या पित्यावर, त्यांच्या विवेक आणि तपसामर्थ्यावर पूर्ण विश्वास होता. तसंच काही कारण असल्याशिवाय आणि परिणामाची पूर्ण कल्पना असल्याशिवाय पिताश्री अशी आज्ञा देणार नाहीत, हाच फरक त्यांच्यात आणि भावांमध्ये होता. ते विष्णू अवतार जराही संभ्रमित झाले नाही. पित्याची आज्ञा होताच क्षणाचाही विलंब न लावता हातातल्या परशुने आईची मान उडवली. आईची हत्या करताना ते जराही कचरले नाही. त्यांनी पुढे पृथ्वी क्षत्रिय केली तर काय आश्चर्य. परशुरामांनी मनी कोणताही विकल्प न ठेवता मातृप्रेम, पापपुण्याचा संभ्रम, शास्त्रवचन कशाचाही विचार न करता तात्काळ पितृआज्ञेचं पालन केल्यामुळे जमदग्नी प्रसन्न होऊन म्हणाले, तू त्रैलोक्यात सर्वमान्य होशील. हवा तो वर माग. साक्षात शिवरूप पित्याला अभिवादन करून राम म्हणाले, बाबा, आधी माझी आई आणि 4ही भावांना जिवंत करावं. तसंच मी चिरंजीवी होऊन मला मातृवधाची स्मृती नसावी. अजिंक्य होऊन सर्वत्र माझा विजय व्हावा. तथास्तु म्हटल्याबरोबर आई आणि भाऊ जिवंत झाले. रेणुका माता सजीव झाल्याबरोबर रामांनी तिचं पाय धरून अश्रू ढाळले. त्यांना मायेनं जवळ करून रेणुका माता म्हणाली, बाळ, कसलाही खेद करू नकोस. हा माझ्यावर अनुग्रह झाला आणि पातिव्रत्याची जोपासना करण्याचं उदाहरण समस्त स्त्री जातीसमोर ठेवलं गेलं. आधुनिक मानसशास्त्राच्या सिद्धांतानुसार काम म्हणजे सेक्शुअल इम्पल्स आपल्या कळत नकळत सबकॉन्शियस माइंड मनात कार्यशील असतं. तो जागृत मनात पोहोचेपर्यंत इतका बलवान होतो की विवेक त्याच्यापुढे टिकत नाही. मोठमोठ्या विद्वानांचे शहाणपण त्याच्यापुढे मावळतं. नैतिक उंचीवरून खाली खेचतं. रेणुका पतीचे पाय धरून आपल्याकडून अभावितपणे घडलेल्या परपुरुषाच्या शृंगार पाहिल्या गेलेल्या पापाचे क्षालन केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांची स्तुती केली. तिने केलेली मधुर स्तुती ऐकून प्रसन्न झालेले जमदग्नीचे प्रेम पूर्वीपेक्षाही वाढले. दोघे आनंदाने राहू लागले. दोघांचे मनोमिलन झालं होतं. अशा या शिवपार्वती स्वरूप मातापित्याची सेवा साक्षात विष्णुरूप परशुराम निष्कामपणे मनोभावे करीत होते. महिष्मती राजधानीतील भव्य प्रासादात सम्राट कार्तवीर्य आज फारच अस्वस्थ होते. वास्तविक
सर्व सुख त्यांच्या पायाशी लोळण घेत होती. खंबातच्या खातापासून गंगा यमुनेच्या पलीकडे वाराणसीपर्यंत त्यांची सत्ता होती. दक्षिणेस माळवा तर पूर्वेस बेटावापर्यंत, पश्चिमेस वाराणसीपर्यंत त्यांना कोणीही प्रतिस्पर्धी उरला नव्हता. कार्तवीर्यांचे वडील गणेश भक्त होते. गणेशाच्या प्रसादाने झालेला हा पुत्र जन्मतः अपंग होता. या पुत्रासाठी कृतवर्य अतिशय दुःखी होते. कार्तवीर्य जसे मोठे होऊ लागले तसे कृतवीर्य जास्तच चिंतातूर बनत चालले. समज आल्यावर कार्तवीर्यांनी 12 वर्ष दत्तोपासना केली. तपस्या पूर्ण झाल्यावर दत्तकृपेने ओम हा एकाक्षरी गणेश मंत्र कार्तवीर्याला मिळाला. या मंत्राच्या उग्र तपस्येने गणेश प्रसन्न होऊन त्यांना सुंदर शरीर आणि सहस्त्र बाहूंचं बळ मिळालं आणि कार्तवीर्य सहस्रार्जुन नावाने ओळखले जाऊ लागले. मंडळी, आज आपण इथे थांबणार आहोत. याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे मनपूर्वक आभार मानते. उद्या भेटूया या पुढील भागासह. तोपर्यंत नमस्कार.